नमस्कार, हॅशटॅग स्नेहल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी तुमच्यासाठी केकची रेसिपी घेऊन आली आहे। या केकला टी केक म्हटलं जातं। हा केक तुम्ही मधल्या वेळेत किंवा संडेला सेलिब्रेट करण्यासाठीही खाऊ शकता किंवा बर्थडेसाठीही बनवू शकता। तर ही रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आता केक बनवण्यासाठी एक मोठा बाउल घेतला आहे। त्या बाउलमध्ये मी 3 टेबलस्पून तूप घेणार आहे आणि 2 टेबलस्पून ऑइल घेणार आहे आणि त्यामध्येच आपण एक मोठा बाउल पिठी साखर घेतली आहे आणि त्याच मापाने अर्धा बाउल मिल्क पावडर घेतली आहे। ते चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत। दूध मी अर्धा बाउल ओतून घेतलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता त्यामध्येच मी एक मोठा बाउल मैदा घेतला आहे। तोही आपण चांगलं मिक्स करून त्या बाउलमध्ये घेऊया। मिक्सचर मला थोडंसं जाड वाटतंय म्हणून लिक्विड फॉर्ममध्ये आणण्यासाठी मी त्याला थोडंसं 4 टेबलस्पून दूध घालून घेतलं आहे आणि हाफ टीस्पून एसेन्स घातला आहे, व्हॅनिला एसेन्स, आणि बेकिंग पावडर घातला 1 टीस्पून आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घातला आहे आणि फॉर्मेट होण्यासाठी परत मी 2-3 चमचे दूध घेऊन त्यात मिक्स केलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण केक टिनला 1 चमचा तूप लावून घेतलं आहे आणि त्यात मैदा टाकून घेतला आहे आणि तो सगळीकडे पसरून घेतला आहे। आता आपण बॅटर त्यात ओतून घेणार आहोत। आता त्या केक टिनमध्ये मी ते बॅटर पूर्ण टाकून घेणार आहे आणि बदाम पिस्त्याचे काप त्याच्यावर पसरून सजून घेणार आहे। आता गॅसवर मी 5 मिनिटं आधी कढई ठेवली होती गरम करायला। त्यामध्ये मी तो केक टिन ठेवणार आहे आणि त्याच्या खाली रिंग ठेवलेली आहे। याप्रमाणे आपण ती ठेवायची आहे आणि केक टिन ठेवल्यानंतर त्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती आपण पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि पाऊण तासाने आपण त्याला चेक करायचं आहे। याप्रमाणे आपला केक तयार झाला आहे। बघा किती सॉफ्ट झाला आहे तो। याप्रमाणे तुम्हीही केक बनवू शकता। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।